नमस्कार, मी अरविंद आठले. मागच्या वेळी आपण विवेक आणि वैराग्याकडे आलो होतो. त्या अंतिम ह्याच्यामध्ये विचार करता करता सत्य म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, यात काय फरक आहे, हा सगळ्याचं चर्चा आपण मागच्या वेळी केली. आता आपण बघूया की विवेक आणि वैराग्य आहे काय. जे माझ्या सद्गुरूंनी सांगितले, विवेक वैराग्य आल्याशिवाय माझं नखसुद्धा दिसणार नाही. ही अवस्था मग नक्की विवेक आणि वैराग्याची आहे कोणती? तेव्हा ह्या दोन संकल्पना आपल्याला अतिशय समजावून घेणं आवश्यक आहे. शेवटी काही गोष्ट थिअरॅटिकली समजावून घ्याव्या लागतात, त्याला काही पर्याय नाही आहे. विवेक म्हणजे सत्य आणि असत्य यातला फरक, योग्य आणि अयोग्य यातला फरक समजणं, नित्य आणि शाश्वत यातला फरक समजणं, ही एक मनाची जी क्षमता आहे ती विवेकाने येते. आणि हा विवेक आल्यानंतर वैराग्य त्याचा पाय धरून आपोआप येतं. हा फरक लक्षात घ्या की विवेक आला की वैराग्य आलं. भौतिक सुख आणि सुविधा या क्षणिक आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. तृप्ती असते, शेवटी तृप्ती झाल्यानंतर त्यानंतर अजून काही वाटत नाही घ्यावं असं. तेव्हा शरीराची नश्वरता आणि आत्म्याचं अमरत्व हे समजणं हा एक विवेकाचा भाग आहे. विवेकाने हे सगळं समजायला लागतं. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची, जीवनातील चुकीच्या मार्गापासून दूर राहण्यासाठी जे काही करावं लागतं, उपाययोजना, मानसिक, त्या सगळ्या आपोआप आपल्या हातून व्हायला लागतात. पण वैराग्य म्हणजे जगातील सर्व भौतिक गोष्टी, सुख सुविधा आणि नाती यांच्याबद्दलची अनासक्ती. मग तिथे काही राहत नाही हो. म्हणून संताला त्याचे आत्म जेवढे जवळचे असतात तेवढे इतरही जवळचे असतात. परमेश्वराला भक्तही जवळ आणि अभक्तही जवळ. अभक्त आणि भक्तांचा मेळा असा आपण परमेश्वर म्हणतो. त्याला हा भेदभाव नसतो. हा माझा भक्त आहे म्हणून ह्याचं मी जास्ती काळजी करेन, आणि हा माझा अभक्त आहे म्हणून याची माझी कमी काळजी करेन, त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करेन, याचे प्रश्न आधी सोडवीन, असं परमेश्वर करत नाही. मग तो परमेश्वरच नाही. तेव्हा हा जो भाग वैराग्य आणि विवेकातला फरक, भेदभाव नष्ट होणं, हा भाग तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे हे आसक्तीतून मुक्त होणं हा विवेक आहे, ते वैराग्य आहे. एखाद्या वस्तूचा उपभोग घेणं, पण ती वस्तू आपल्याजवळ असावी अशी तीव्र इच्छा न ठेवणं. बघा, किती विचार करून पहा. उपभोग घेता तुम्ही, पण त्याच क्षणी त्या उपभोगातून तुम्ही मुक्त असता. कोणत्याही क्षणी मी हे उपभोग सोडू शकतो याची तुमच्यामध्ये मनाची खात्री पाहिजे. म्हणून सर्व ऋषींनी संसार केला आहे, संसारात सुख घेतलेलं आहे. सुख घेऊन सुखापासून मुक्ती, असा भाग आहे तो. तेव्हा वैराग्य हे एक आंतरिक स्वातंत्र्य आहे जे आपल्याला दुःख आणि चिंतेपासून मुक्त करतं. वैराग्य किती महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. त्यामुळे विवेक आणि वैराग्य यांचा संबंध जर आपण लक्षात घेतला तर बाकी सगळ्या गोष्टी सुलभ सोयीच्या होतील. मन तयार व्हावं लागेल. मन तयार होणं, मनाने थिअरटिकल पहिले मला माहिती आहे सगळं, पण ते मी मग प्रॅक्टिकलमध्ये कसं असावं. ज्ञानोत्तर भक्ती मी करू शकतो बघ, नुसती भक्ती करण्यापेक्षा. आणि ज्ञानोत्तर भक्ती ही सर्वश्रेष्ठ बनलेली आहे. त्यानंतर दुसरा एक या अध्यात्मामध्ये अन्नदानाचं महत्त्व सांगितलं. मी सगळे हळूहळू हे सगळे पॉईंट घेणार आहे. मी याचे पॉईंट नोटिंग केलेलं आहे. मग कुठला आपल्या हातून सुटू नये याची काळजी घ्यावी. आणि तुम्हाला सर्व प्रकारची माहिती असावी. माहिती असल्यानंतर त्याचा उपयोग कसा करायचा हे तुमचं मन ठरवेल. तुम्ही प्रगल्भ होत जाल. प्रगल्भ व्हाल तसे तुम्ही मनाने मोठे व्हाल. सगळ्या चिंता नाहीशा होतील तुमच्या. अहंकार नाहीसा होईल, सगळंच नाहीसं होईल. आणि मग खऱ्या अर्थाने तुम्ही उपासनेला लागाल. आता भारतीय संस्कृतीमध्ये अन्नदानाला आपल्याला अत्यंत महत्त्व, विशेषतः दत्त संप्रदायामध्ये किंवा कुठल्याही याच्यात अन्नदानाला अतिशय महत्त्व. कारण का? अन्नाने तृप्ती येते. दुसऱ्याला लवकर तृप्ती आणण्याचा मार्ग हा अन्नदान आहे. आपलं ते कर्तव्य आहे. माझ्याकडे आहे आणि दुसऱ्याकडे नाही तर त्याला ते देणं, एका अर्थाने याला कम्युनिझम म्हणतात. पण हा वैचारिक कम्युनिझम तुम्हाला आवश्यक आहे. सर्व समान ही भावना तुमच्या मनात आवश्यक आहे. त्यामुळे याचं अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारचं महत्त्व आहे याचं अन्नदानाचं.
ते सगळ्यात मोठं पुण्यकर्म याचसाठी समजलं जातं, कारण तुम्ही इतरांना समाधान देता. इतरांना दिलं म्हणजे त्याचं ते परत मिळणार आहे तुम्हाला. तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळतं, ही आपली भूमिका आहे. ही कर्मसिद्धांत आहे की जे कराल ते भराल, तसं जे द्याल ते परत मिळवाल. त्यामुळे ही सामाजिक समानता आपोआपच तुमच्यात यायला लागेल. का बरं गाणगापूरला जाऊन भिक्षा मागण्याचं हे प्रथा पडलेली आहे? हे तुम्हाला समजावं, अन्नाचं महत्त्व समजावं, समानतेचं महत्त्व समजावं, दुसऱ्याचं दुःख हे माझं दुःख आहे हे समजावं. जेव्हा म्हणून मी गाणगापूरला हे या सगळ्या ह्याचं हे केलं, रवंथ करतोय म्हणून मी रवंथ म्हटलं. गाणगापूरची जी काही माझी चातुर्मास झालं यातलं हे रवंथ आहे. त्यात क्षणी सगळं ज्ञान होतं असं नाही, त्यात क्षणी सगळे अनुभव तुम्हाला येतात असं नाही. तर हळूहळू ते कसे येतील, त्यासाठी काय करावं, मग हे आल्यानंतर त्याचा अर्थ काय, हे सगळं समजण्यासाठी हे रवंथ चालू आहे. हे रवंथ मी तुमच्यासमोर मोकळं करतो आहे. तेव्हा कर्मसिद्धांत हा अन्नदानाने कर्म चांगलं होतं म्हणून ते तुम्हाला चांगलं कर्म तुमच्याकडे परत येतं. आणि हे देणं घेणं हा एक निसर्ग चक्राचा भाग आहे. काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी मिळत नाही, हा निसर्ग आहे. आणि हे केल्यानंतर एक मनाला एक प्रकारची शांती येते. आता ही शांती म्हणजे काय हेही समजावून घेणं आवश्यक आहे. शांती ही एक मानसिक अवस्था आहे, जिथं मन शांत, स्थिर आणि कोणत्याही प्रकारच्या चिंता, भीती आणि त्रासापासून ते मन मुक्त आहे. स्वीकारायची शांती योग. सगळे जे काही सत्पुरुष असतात शेवटी हे शांतियोग स्वीकारतात. ते मनाने तृप्त असतात. कोणाला काय झालं त्यांना दया येते, पण ते तरी शांत, त्या भावनेचा त्यांना त्रास होत नाही. मला आता कसं, मी एखाद्याचं दुःख पाहिलं की मला त्या दुःखाचा त्रास होतो, कारण ते मी त्याला काही करू शकत नाही. त्याचं दुःख त्यालाच भोगावं लागतं. पण संतांचं असं असत नाही. त्यांना जर इच्छा झाली की नाही तुमचं दुःखापासून तुम्ही दूर व्हावं, तर ते संकल्पाने तुमचं दुःखही दूर करू शकतात. अनेकांना हा संतांचा अनुभव असेल, महापुरुषांचा अनुभव असेल, म्हणून आपण त्यांना महापुरुष म्हणतो. सगळ्यात महत्त्वाची शांती ही आंतरिक शांती आहे. जेव्हा आपल्या भावना आणि विचारांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो, तेव्हा ही शांती आपल्याला अनुभवता येते. हे नियंत्रण ठेवण्याची कला हीच एका अर्थाने उपासना आहे. ही तुम्हाला आली पाहिजे. त्यानंतर बाह्य शांती म्हणजे काय, शांत ठिकाणी राहणं. एखाद्या पवित्र स्थिती आपण का जातो, त्या ठिकाणी धार्मिक स्थान असतं, अनेक सत्पुरुष त्या ठिकाणी होऊन गेलेले असतात, त्यांचा सहवास असतो, तिथे रहिवास असतो. हे सगळं असल्यामुळे त्या कुठेतरी काही शिल्लक असेल त्यांचा अंश. जसं गाणगापूरला गेलं तर मी म्हटलं बा मी काही पायात चप्पल नाही घालणार, मी अनवाणी राहणार, कारण महाराज इथे येऊन गेले ही माझ्या मनाची पक्की भावना आहे. ज्या ठिकाणी ते गेले त्यांची पदधूल जिथे आहे ती त्याच्यावर मी पाय ठेवणार का हो, ही भावना माझी त्या क्षणी जागृत झाली. तर हा मनाच्या शांतीचा एक भाग आहे, माझ्या गुरूंच्या प्रेमाचा तो एक भाग आहे. त्यामुळे शांतीचे अनेक फायदे त्यामुळे आपोआप होतात की मानसिक आरोग्य आपलं चांगलं राहतं. वसवस असते सगळी, ती निघून जाते. अमुक पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, मग हे मिळालं तर ते का नाही, हा जो सगळा भाग आहे हा मनात शांती असेल तर हे काही तुमच्या डोक्यातच येणार नाही. त्यामुळे मन शांत असेल तर तुमचे आपोआप सगळ्यांशी संबंध सुधारतात. हा केवढा मोठा फायदा आहे. वसवस तिरस्कार करणारा, संताप करणाऱ्या माणसाबरोबर आपल्याला संबंध ठेवावा असा नाही वाटत, पण तो अतिशय शांत आहे. त्याचं हास्य पाहिल्यानंतर आपल्याला समाधान होतं. तुम्ही या सत्पुरुषांचे हास्य पहा, त्यांची खरी शक्ती त्या हास्यात आहे. त्यांचा चेहरा अत्यंत समाधानी असतो आणि ज्यांचा चेहरा समाधानी असतो त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे अवर्णनीय असतं. ती शांती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असते. ते आंतरिक शांतता, ते आंतरिक समाधान, कसली वसवस नाही, हा भाग हा सगळा त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. मग तो माणूस काळा गोरा आहे, नकटा आहे, लांब नकात आहे, ह्याच्याशी काही संबंध नाही. लहान मुलाचं हसू पाहावं, ते हसू पाहिल्यानंतर तुम्हाला, कारण त्याच्या मनात विकारच असत नाहीत ना, विकार करण्याची त्याचं वय नसतं. म्हणून त्याचं जे हास्य सगळ्यात श्रेष्ठ हास्य आपण लहान मुलाचं म्हणतो, निखळ असतं, ते अहंकाररहित असतं, काळजीरहित असतं. कारण त्याला म्हणते आपले आईबाप, कारण त्याला आईबाप आणि हे काय ते सुद्धा समजत नसतं.
अज्ञानात सुख आहे असं म्हणतो, तसं तो अज्ञान असल्यामुळे त्याचं जे हास्य असतं लहान मुलाचं हे आपल्याला अत्यंत आकर्षित करतं. तसं जर तुमच्या चेहऱ्यावर असेल तर लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतील. तुमच्याकडे पाहिल्यानंतर त्यांना समाधान वाटेल. अनेक प्रश्न घेऊन आपण गुरूंकडे जातो, पण मग ते प्रश्न विचारायचंही भान राहत नाही, कारण त्या गुरूंचा चेहरा पाहिलं की आपलं आतलं सगळं संपून जातं. विकार आपले संपतात, आतले प्रश्न संपतात. म्हणून हा अनुभव अनेक लोकांना असेल. गुरूंकडे गेल्यावर अरे विचारायचं, अमुक विचारायचं होतं, तमुक विचारायचं होतं, हे राहून गेलं, राहणारच. कारण ती गुरूंची शक्ती आहे तशी. त्यांचं हास्य, त्यांचा चेहरा हे पाहिल्यानंतरच तुमच्या मनातले हे सगळे प्रश्न जातील. त्यामुळे मन एकाग्रता वाढल्यानंतर तुमच्या काम करण्याची तुमची क्षमतासुद्धा वाढते. हा एक एकाग्रतेचा, शांतीचा अजून एक फायदा आहे. तर शांती म्हणजे केवळ आवाज नसणं म्हणजे शांती असं नाही. कितीही गोंगाटात तुम्ही शांत बसू शकता. काय हे कान बंद ठेवू शकता तुम्ही. ऐकणं, बाहेरचं ऐकणं बंद ठेवू शकता. त्यामुळे आतला ऐकायला सुरुवात आली की ही बाह्य शांती आपोआप येते. आता दत्त संप्रदाय म्हणजे काय तर ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचं एकत्रीकरण, कर्म, ज्ञान आणि उपासना या तिघांचं एकीकरण हे दत्त संप्रदायाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये गुरुपरंपरा आहे, अद्वैत तत्वज्ञान आहे, अवधूत स्वरूप आहे. दत्तात्रेयांचं वर्णन हे जे काही स्वरूप आहे हे अवधूत म्हणजे सर्व बंधनापासून मुक्त, अवधूत. धुतल्या तांदळासारखे आहेत ते, स्वच्छ आहेत, अवधूत. अवतरण म्हणतो आपण तसं अवधूत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुष्कळ त्याची ठिकाणं आहेत. आपण वाडी, गाणगापूर, औदुंबर, माहूर, कारंजा ही सगळी अनेक ही दत्त संप्रदायाची ठिकाणं आहेत. आता शांतियोग आपण मगाशी केला. शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी एक अभ्यासपूर्ण मार्ग, त्याला आपण शांतियोग म्हणू. शांत तो केवळ शारीरिक व्यायाम नाही, तो मानसिक व्यायाम आहे. हा मानसिक व्यायाम करायला आपण शिकलं पाहिजे. शांतियोग आपण शिकला पाहिजे, भक्तियोग आपण शिकला पाहिजे. कारण भक्त झाला की भक्त अभक्त एकच आहे. आतली शांती, परमेश्वराशी मी एकरूप होतो, गुरुशी माझ्या एकरूप झाल्यानंतर माझ्या मनाच्या चिंता कोणाच्या राहतील तर त्याच्याला तर काय, तो आणि मी हा फरकच नाही आहे. त्यामुळे मनाला एक प्रकारचं स्थिरीकरण येतं, एक शिथिल होऊन जातं. श्वास तुमचा, जसं आपण घाबरलो खूप श्वास वाढतो, लक्षात आलं असेल तुमच्या. ते झोपेत आपण शांत असतो, श्वासाचा वेग कमी असतो. या श्वासावर खूप काय अवलंबून आहे. तुम्ही शांत असाल तर तुमचा श्वासाचा वेग, म्हणून प्राणायामाचा अभ्यास त्यासाठी करतात की श्वासाचा वेग कमी करण्याची शरीराला सवय लागावी. हे जसं कमी कराल मग त्याचं प्रमाण आहे 1-4-2, 1-8-2, 1-16-2 असं करत करत मधला कुंभकाचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा केवळ कुंभक साठतो. म्हणजे श्वासाची गरज नाही. श्वासाचा गरज नाही म्हणजे मनाची नष्टपणा एक प्रकारचा. आणि त्यामुळे ती समाधी, केवळ कुंभक ही समाधीची अवस्था आहे, ती तुम्हाला यायची असेल. म्हणून प्राणायामाचा अभ्यास, म्हणून हा शांतीचा, आपोआप शांती येईल त्यांनी तुमच्या मनाला. आता बाल, उन्मत्त आणि जड म्हणजे काय? बाल, उन्मत्त, जड हे भारतीय तत्वज्ञानातलं अध्यात्म आणि ज्ञानाच्या संदर्भात ते वापरलं जातं. निष्पाप असतात, बालक भाव असतो संतांना. ते छान विनोदात असतात, त्याचवेळी ते दुःखातून दूर असतात. त्यावेळी ते सगळ्या हा एक बाल स्वभाव आहे. अमुक ते हट्टही करतात आणि त्याच क्षणी ते हट्टातून मुक्त असतात. ते खाण्यापिण्याच्या वासना दाखवतात आणि त्याचवेळी त्या खाण्यापिण्याच्या वासनातून ते मुक्त असतात. बाल म्हणजे लहान मुलासारखं निष्पाप असतं. त्यामुळे जसं लहानपणा मुलामध्ये कुठलाही अहंकार किंवा पूर्वग्रह नसतो. पूर्वग्रह हा फार मोठा शब्द आहे. हा असल्यामुळेच तुम्ही मनाची शांती घालवत असता. हा पूर्वग्रह कुठलाही असू नये. आमच्या गुरूंचे हे शब्द आहेत की सगळा घात आपल्या कल्पनामयीने केलेला आहे. मनात कल्पना आणणं, या कल्पना रुजतात मनात आणि मग त्या खऱ्या वाटायला लागतात. मला समाधीचा मी घेऊ शकतो, माझी कुंडलिनी जागृत झाली. या सगळ्या कल्पना कशाला करता? असेल तर गुरु आहे ना तुमचा. अनेक वेळा या भावना असतात, कल्पना असतात आणि मग त्यातून खोटे विश्वही उत्पन्न होतात.
त्यामुळे बाल असणं, ज्ञानी व्यक्ती सर्व सांसारिक बंधन आणि सामाजिक नियमांपासून मुक्त होऊन बालकाप्रमाणे निष्पाप आणि निर्मळ होते, म्हणून तिला बाल म्हटलं. आणि उन्मत्त म्हणजे काय? उन्मत्त म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाच्या नशेत. मला सगळं ज्ञान झालं आहे, मी गुरु आहे, मला सगळ्यांनी मान दिला पाहिजे, माझी पाद्यपूजा केली पाहिजे, हे सगळं असणं याला उन्मत्त म्हणतात एका अर्थाने. धुंद असतो. ही अवस्था सामान्य माणसाच्या उन्मत्त अवस्थेपेक्षा वेगळी. मी जी वर्णन केली ही सामान्य माणसाची उन्मत्त अवस्था. संतांची उन्मत्त अवस्था वेगळी आहे. आणि व्यक्तीला आत्मज्ञानाचे अनुभव झाल्यामुळे जगातील भौतिक गोष्टी जशा निरर्थक वाटतात, ती व्यक्ती समाजाच्या दृष्टिकोनातून वेड्यासारखी किंवा उन्मत्त वाटू शकते. ती असते संतांची उन्मत्त अवस्था. गजानन महाराज उगीच चिडून ओढताना दिसतात, मग त्यांना अमुक हे जे काही लोकांविषयी ज्या भावना ह्या उन्मत्त असण्याच्या कथाही पसरवल्या जातात. मग स्वामी समर्थांच्या काही कथा आहेत, ते असे वेड्यासारखे वाटतात. सामान्य आपल्याला वाटते असं काय आहे, काय संत ते उन्मत्त असतात. उन्मत्त आणि वेड्यातला फरक तुम्हाला समजला पाहिजे. हे संत मंडळी, यांची अनेक संतांची चरित्र मी मुद्दाम तेवढ्यासाठी घेतली आहेत की ही उन्मत्तासारखी उन्मत्त असतात एका अर्थाने. त्यांना काही कशाची फिकीर नसते. अंगावर वस्त्र असलं, नग्न असलं सारखंच आहे त्यांच्यासाठी. हा उन्मत्ताचा अर्थ तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे. आणि जड म्हणजे शरीराच्या आसक्तीतून मुक्त असलेला. मला शरीराची आकर्षण, मी म्हणजे शरीर आहे ही जी भावना असते, मी म्हणजे अरविंद आठले ही भावना असते. अरे अरविंद आठले हा शरीरात राहणारा जो आहे तो, त्याचं कायमचं नाव अरविंद आठलं नाही आहे. पुढच्या जन्मी त्याचं अजून काय नाव असेल, मागच्या जन्मी अजून तिसरं कुठलं नाव असेल. हे समजलं पाहिजे. त्यामुळे ज्ञानी व्यक्ती कुठल्याही बाह्य गोष्टींनी विचलित होत नाही. तो जड आहे, त्याला विचलित काय होतं. कोणी काय सांगितलं त्याला हे अमुक अमुक हे असं असं म्हणतात तुमच्याविषयी, तो लक्ष देत नाही. त्याला गरज नसते, त्याने काय म्हटलं याच्यावर याचं काही अवलंबून असत नाही. त्यामुळे या ज्या तीन अवस्था आहेत, बाल, उन्मत्त आणि जड, अशी एक मानसिक अवस्था दाखवतात की त्या सर्व सांसारिक बंधनापासून, अहंकारापासून मुक्त होऊन केवळ आत्मिक आनंदात ते मुक्त असतात, व्यग्र असतात, मग्न असतात. ही अवस्था साधकाला मोक्षाच्या किंवा मुक्तीच्या जवळ घेऊन जातो. बालोन्मत्त जड, स्थिती दावीसी उघड, हे जे काय आहे तो वेळा वाटेल लोकांना, पण तो आत अतिशय शहाणा असतो. तो तुमच्यापेक्षा खूप जास्ती शहाणा असतो. त्यामुळे एकांतामध्ये राहणं, एकांत हे सगळं शिकवत असतो तुम्हाला. एकांत म्हणजे एकटेपणा, एकांतात राहणं. एकांतात राहणं म्हणजे केवळ शारीरिकरित्या एकटं असणं नाही, मानसिकरित्या एकांतात असणं. 10 लोकात राहूनही मी एकांतात राहू शकतो. 10 लोकांच्यात राहू, थिएटरमध्ये बसलो, सिनेमा पाहतोय आणि त्याच क्षणी मी माझ्या आत जाऊ शकतोय, तिथेही मी एकांत उत्पन्न करू शकतो. हा एकांताचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. केवळ आपण कुठल्या गोष्टीच्या वरच्या अर्थाने जातो, आतल्या अर्थाने जात नाही. आतला अर्थ आपल्याला समजतच नाही. त्यामुळे एकांतात जायचं असेल तर स्वतःला पहिले ओळखलं पाहिजे. मग मानसिक शांती तुम्हाला मिळेल, मग आत्मनिर्भरता येईल. मी कोणावर अवलंबून कुठल्याही गोष्टीसाठी असणार नाही. आणि मग एक प्रकारची सर्जनशीलता आपल्यामध्ये येईल. एकांत नवीन नवीन विचार आपल्याला शिकवतो. मी हा अनुभव एकांताचा अनेक वेळा घेतला, मी मागे सांगितलं तुम्हाला. तो तुम्हाला विचार प्यारे उलट कमळं मी परत आत जायला लावतो तो, कारण बाह्य काय असत नाही, सगळ्यापासून संबंध सुटलेले असतात. त्यामुळे एकांत ही एक अशी काही अवस्था आहे की जिथं आपण स्वतःच्या आत डोकावून पाहू शकतो आणि जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरही आपण त्या क्षणी शोधू शकतो. त्यामुळे एकांत स्वीकारणं हे आपल्या मानसिक आणि आत्मिक अवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही एकदा अनुभव घेऊन पहा. 1 दिवस 2 दिवस नका राहू, निदान 8 दिवस तरी राहा. पूर्ण सृष्टीपासून अलग राहा, पूर्ण घरापासून अलग राहा. तुमचं अन्न तुम्ही शिजवा, करून पहा. हे सगळे प्रयोग, जे खरे प्रयोग करायला पाहिजे ते आपण करत नाही, आणि नको असलेले ज्याची आपल्याला आवश्यकता नाही ते आवश्यक समजून आपण करत असतो. ह्या सगळ्याचा विचार जर तुम्ही कराल
तर हळूहळू तुम्ही आत्मज्ञानाकडे पोचा. आत्मज्ञानाकडे पोचणं, मीच सर्व सृष्टीचा करता आहे, मीच अहम ब्रह्मास्मी, या अनुभव घ्यायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी पहिले तात्विकदृष्ट्या तरी किमान समजावून हे असं असं असतं, असं असायला पाहिजे, एवढ्या तरी काही भूमिकेत तुम्ही गेलात तर कुठेतरी तुम्ही अध्यात्माकडे जाल, कुठेतरी तुम्ही खऱ्या उपासनेकडे जाल, कुठेतरी तुम्ही साधनेकडे वळाल, कुठेतरी तुम्ही तुमच्या आत वळाल आणि कुठेतरी तुम्ही एकांत साधून मुक्तीकडे वळाल. नमस्कार.